हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ते धन संपदा, न लगे मुक्ते धन संपदा, संत संग देई सदा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासे, तुका म्हणे गर्भवासे, सुखे घालावी आम्हासे. गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू, जगद्गुरु, जगदमान्य, जगदवंद्य, चिन्मय स्वरूप असणारे तुकोबाराय यांचा मागणीपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता या ठिकाणी घेतलेला आहे. विठ्ठला 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 महाराज या अभंगाद्वारे काय सांगतात? हे चिदान देगा देवा, हे देवा मला हीच दान दे. काय दान दे? हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुझा विसर होऊ नये याच्या पलीकडे मला दुसरं काहीच देऊ नको. अशा पद्धतीचं मागणं या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय मागतात. आणि पुढे काय म्हणतात? तुकोबाराय या ठिकाणी देव तुकोबारायांना म्हणतात, हे तुकोबा मी तुम्हाला दान देतो, माझा विसर होऊ नये ही दान मी तुम्हाला देतो. मग तुम्ही काय करचाल? गुण गायीन आवडे हेची माझी सर्व जोडी. तुकोबाराय या ठिकाणी देवाला सांगतात, देवा ए देवा तुम्ही जर तुमचा विसर मला नाही पडू दिला तर तुमचं गुण मी या ठिकाणी गाईन. अशा पद्धतीची जोडी, अर्थात याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काही नको असं दुसऱ्या चरणात सांगतात. आणि पुन्हा देव म्हणतात, अहो तुकोबा हे मागणं मला पुरेसं वाटत नाही, आणखीन तुम्हाला काहीतरी मागावं लागल. धन संपत्ती देऊ का तुम्हाला मी? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय देवाला सांगतात, हे देवा मला याच्यापैकी काहीच नको. न लगे मुक्ती धन संपदा, फक्त मला द्या संत संग देई सदा. संताच्या संगतीशिवाय इतर दुसरं मला काहीच नको. आणि शेवटी म्हणतात, देवा जरी तुम्ही मला गर्भवासाला घातलं तरी हरकत नाही. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही सुख मानू, किंवा त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या नामस्मरणामध्ये तुमचा जर विसर नाही पडला तर त्या ठिकाणी सुद्धा त्या गर्भवासामध्ये तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हाशी. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही सुख मान्य करू. गुण गायीन आवडे हेची माझी सर्व जोडी. असा आज घेतलेल्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठला 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 कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं, ते गाव असो वा बाहेर असो, अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. दादा थोडा वाढव म्हणजे मागणं बोलता येईल. अल्पसा परिहार असा अखंड हरिनाम सप्ताह भव्य कीर्तन महोत्सव मौजे सर्जापूर वर्ष 13वे. एक तप पूर्ण होऊन दुसऱ्या तपाची वाटचाल आज या ठिकाणी होत आहे. आबाने त्या दिवशी सांगितलं 12 वर्ष झालं. याचा अर्थ असा होतो की 12 वर्षामध्ये चुलीवर ठेवलेला तवा जो आहे तो लाल बुंद तप्त झालेला आहे. त्याच्यावरती भाकरी टाकायची आणि भाजून काढायची. एक तप पूर्ण झाल्यानंतर अनेक भाकरी आमच्या तव्यावरती भाजल्या. कीर्तनकार, प्रवचनकार, 6 प्रवचनकार, 1 कीर्तनकार या ठिकाणी तयार झाला. अर्थात आबांच्या बोलण्याला यश आलं. एक तप पूर्ण झालं आणि
आज या ठिकाणी अतिशय थाटामाटामध्ये रोज मी पाहत होतो, खरोखरच माझं कौतुक पाहण्यासाठी पुरुष वर्ग सुद्धा तेवढ्याच ताकदीनं आज या ठिकाणी हजर असल्यामुळं सर्वांनी एकदा सर्व पुरुष मंडळीसाठी टाळ्या वाजवा. महिला मंडळी तर काय बोलायचं कामच नाही, रोज नित्य नियमानं हजेरी आहे. मी तर त्या दिवशी बोलून गेलो की बाबा आमचा परमार्थ बायानेच टिकवला की काय असं म्हटलं, पण आज पुरुष सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून अभिनंदन. 9 दिवसासाठी यूट्यूब फेमस गायनाचार्य हरिभक्तीपारायण नागेशजी महाराज पवार यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्या जोडीला जोडीस जोड आणि तोडीस तोड गायन करणारे यूट्यूब फेमस आमचे परमस्नेही भैरवनाथ महाराज जाधव यांच्यासाठी एक वेळ टाळा. माझं कीर्तन थोडं आज आभाराचंच होणार आहे. आणि मृदंग कौस्तुभ आपल्याच भागाचं वैभव की ज्यांना सर्वांना परिचित आहे. माझ्या मते 8 वर्ष झाले या ठिकाणी, 8-9 वर्ष झाले येत आहेत. जांबवंतजी महाराज माळी यांच्यासाठी एक वेळा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. ज्यांनी आजपर्यंत आपल्या खांद्यावरती धुरा पेलवली आणि ते आमच्या हातामध्ये सुपूर्त केली असे आमच्या गावचे सर्व ज्येष्ठ भजने, प्रथमतः बापू, त्यानंतर दादा, बाहू, या जुन्या सर्व मंडळीसाठी एकदा टाळ्या. मी या ठिकाणी माझ्या गळ्यातलं हार काढून सर्वांना घालण्याचा अर्थ असा आहे, त्या हाराच्या योग्यतेचा मी नाही, त्या हार माझ्या गळ्यामध्ये घालण्याच्या योग्यतेची जी माणसं आहेत, ज्यांनी मला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं, त्या माणसांसाठी आणि त्यांच्याविषयी माझ्या मनाबद्दल प्रेम असल्यामुळं त्या सर्वांच्या गळ्यामध्ये मी हार घातले. अहो, त्यांनीच आज आम्हाला या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि प्रस्तावनेमध्ये जास्त न वेळ घेता माझ्या कीर्तनासाठी आज आवर्जून उपस्थित राहिलेले येलमवाडीचं भजनी मंडळ आमचे बाबा महाराज पाटील आहेत, त्यांचे सर्व सहकारी इकडं नाना दिसत आहेत. सासुऱ्याहून कुमार महाराज दळवे आलेले आहेत, जवळगावरून अमरजी महाराज साठे आलेले आहेत. संतनाथ वारकरी शिक्षण संस्था आहे आणि विनेकरी बाबा ज्यांची न चुकता सेवा आहे, त्यांना चुकवून चालत नाही, कारण विना नसला की कुठलाही आपला भजनाचा कार्यभाग कडला जात नाही. आणि अशी जबाबदारी ज्यांनी पेलवले ते सुतार पाटील यांच्यासाठी खास करून टाळ्या वाजवा. इकडं लाडुळेचं भजनी मंडळ आहे, दादा आहेत, बाळूमामा आहेत. मानकोजी महाराजांचे वंशज देखील या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी हजर आहेत. सागरजी महाराज बोधले आणि ही सर्व ज्यांनी उभा केलं, याच्या मागं कसं असतंय, पडद्यावरचा कलाकार दिसत असतो, पण त्याच्या मागं असणारा किंगमेकर कोणालाच दिसत नाही. आणि अशा पद्धतीची कृपादृष्टी करून ज्यांच्या प्रेरणेतून ह्या चाललेला अखंड हरिनाम सप्ताह आहे, आबासाहेब रंगनाथ चव्हाण या महाराजांसाठी एक वेळ सर्वांनी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. गुरुचा हात, गुरुचा थाप जर आपल्या पाठीवरती असेल तरी कुठल्याही कार्याला, कुठल्याही कामाला भ्यायचं काय कारण नाही. आज गुरुवारी आबा या ठिकाणी उपस्थित आहेत. चुकलेलं जे काय असेल ते मला कीर्तन झाल्यावर आबा तुम्ही सांगा. हा कर बर, नाही करणार आहे, माझं प्रस्तावित करून करणार होतो. बर ठीक आहे. सर्वांचं आभार मानून कीर्तन सेवेला मी सुरुवात करतो. विठ्ठला महायुग पीठे तठे भीमरथ्यम वरपुंडरीकाय दातु मुनिन्द्री समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकरू प्रथमनमन पांडुरंगाकरू प्रथमनमन पांडुरंगाकरू प्रथमनमन पांडुरंगाकरू
प्रथम नमो नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारो आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा पावन झालो चरा चरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडे हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायीन आवडे हेची माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखी घालावे आम्हासी गुण गायीन आवडे हेची माझी सर्व जोडी या ठिकाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. तत्पूर्वी मला वाटतंय दोन्ही चोपदारांचं या ठिकाणी नाव घ्यायचं राहिलं त्याबद्दल चोपदारांसाठी एकदा टाळ्या वाजवा दोन्ही. सर्व गावकरी माझ्या कीर्तनासाठी आज आवर्जून उपस्थित आहेत परंतु विशेष करून मला वाटतं बप्पा गेल्यापासून काकी इकडे मंडपाकडे सप्त्याकडे कधी आली नाहीत. आज प्रथम या ठिकाणी काकी आल्या आणि आपल्या लेक्चराचं कौतुक बघावं म्हणून ते या ठिकाणी आल्यामुळं काकींचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडे हेची माझी सर्व जोडी. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागत आहेत परंतु अनेक जणाला देवाकडे काय मागावं हेच कळत नाही. ते अगोदर आपण पाहू. विठ्ठल देवाकडे काय मागावं हेच कळत नाही अशी यादी मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये प्रथमतः
लंकाधीश लंकापती राजा रावण यांनी ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेव म्हणू लागले, हे लंकाधीश, अरे तुला काय पाहिजे मला सांग, मी तुला देतो. त्यावेळेला ब्रह्मदेवाकडे लंकापती राजा रावणानं चुकीची मागणी केली. लंकापती राजा रावण ब्रह्मदेवाला म्हणतो, हे देवा, मला अमर करा. त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या तोंडचं वाक्य आहे, ब्रह्मदेव रावणाला सांगतात, हे रावणा, हे मूर्ख रावणा, अरे मला मरण आहे, मी तुला कसा अमर करू. विठ्ठल विठाला 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 विठाला. या ठिकाणी रावणाची मागणी चुकली. ज्या दुकानात जे माल मिळतो तीच आपण मागायला पाहिजे. जी माल ज्या दुकानात भेटत नाही ती जर मागितला तर त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही. हे बारक्यानं कालवा करू नका की पहिलाच मी नवीन आहे. हा, एका तरुणाचं लग्न होईना गेलं. मग त्यानं बजरंग बलीची आराधना चालू केली. हनुमंतरायाची आराधना एका तरुणानं चालू केली. ती कशी चालू केली हे दुःखभंजन. हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती एवढी सुंदर त्यानं आराधना तार सप्तकामध्ये केली नागेश महाराजांसारखी. प्रमाण आवडले की टाळ्या वाजवीत जावा. काय प्रमाण गाते देऊ. टाळ्या वाजवीत जावा, रगीतला हात बाहेर काढा, आबाळ आलेला, थंड गेलेली आहे, ताट बसायचं, ताट बसायचं, बैठे बैठे सावधान. एकच तास करायचं, पाऊस एकच तास, पण पाणी पाणी. ते रिप रिप पडले की सगळीकडे चिखल होत असतो पुन्हा. त्यामुळे कीर्तनाला ताट बसायचं, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं. त्या तरुणानं हनुमंतरायाची आराधना केली. हनुमंतराय त्याला प्रसन्न झाले. ए भक्ता बोल, तुला काय पाहिजे. मी तुम्हाला म्हणत नाही. त्या तरुणाला हनुमंत म्हणले. त्यावेळेला तो तरुण, तो 25 वर्षाचा तरुण हनुमंतरायाला म्हणतो, देवा, अहो माझं लग्नच होई नाही म्हणले, कुठनं तरी घडवून आणा की. त्यावेळेला हनुमंतरायाच्या तोंडचं वाक्य आहे, त्याला उत्तर आहे, हे तरुणा, अरे तुला कसं कळलं नाही, आजपर्यंत मीच मोकळा आहे म्हणले तर तुला कुठून आणून देऊ. मग याच्यावरती पर्याय काय म्हणले, कुठं जावं लागेल, काय करावं लागेल. त्यावेळेला हनुमंतरायाने सांगितलं, तिकडे जा म्हणले. प्रभू रामचंद्र अयोध्येचा, अर्थातच पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे, त्या प्रभू रामचंद्राची आराधना कर, म्हणजे तुझं कल्याण होईल, तुला बायको मिळेल. त्यावेळेला तो तरुण प्रभू रामचंद्राकडे गेला
आणि रामप्रभू केडे गेला. रामप्रभूची नित्य नेमाने सेवा करू लागला, आराधना करू लागला. स्वतःच्या जवळ अभिलाषा होती. काय होती? लग्न करायची इच्छा होती. निष्काम भक्ती नव्हती, ती सकाम भक्ती होती. त्यामुळे तो आराधना करू लागला. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. कीर्तनात पटापटा प्रसन्न झाली तर कडेला जाईल गाडी. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि प्रभू रामचंद्र म्हणले, हे भक्ता तुला काय पाहिजे बोल. त्यावेळेला तो तरुण म्हणतो, देवा 28 वर्ष झाले म्हणला लग्नच होईना गेली. काय बी करा, कुठनं बी मेळ घाला, पण माझे घडवून आणा. त्यावेळेला प्रभू रामचंद्राचं खूप असं सुंदर उत्तर आहे. रामप्रभू म्हणतात, तथाच तू बेटा, काय हरकत नाही, तुझं होऊन जाईल. अरे इकडे हात करायला पाहिजे होतं, बस जाऊ द्या. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने आशीर्वाद दिला. दुसरं एक मिळेल आणि दुसरं कर्मधर्म संयोगानं त्या तरुणाचं लग्न झालं. आता देवानं एवढं मोठं धन दिलंय म्हणला, जे होत नव्हतं या कलियुगामध्ये. 2025 मध्ये भेटत नव्हतं, 26 चालू झाल्या घडले म्हणला. त्यामुळं आपण काय करावं? 24 मध्ये झालं लग्न, 25 मध्ये म्हणला आषाढीला वारीला जावं लागेल म्हणला. देवाचा खूप मोठा उपकार आहेत म्हणला. त्यांच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये आपण जाऊ. त्यावेळेला नवरा बायको पायी दिंडी सोहळ्यामध्ये गेले. आळंदीहून दिंडी निघाली. सासवडमध्ये 2 दिवस मुक्काम. भरपूर गर्दी, पुणेकर भरपूर असतात. आपल्या एकूण गेलेली भरपूर असतात. आपल्याकडून गेलेली असते ती गबाळ गोळा कराया, गर्दी जास्त. कर्मधर्म संयोगानं त्या ठिकाणी चुकून त्या तरुणाची बायको आणि त्याची हुकामुक झाली. लग्न होऊन जास्त दिवस झालं नव्हतं, शंकेचं भूत उत्पन्न झालं. बायको नवरा हुडकायली, नवरदेव बायको हुडकायला लागला. दोघाची काय भेट होईना. पर्याय संपले, पायाला खुट्या आल्या, सगळ्या अंगावर धूळ चढली, ओळखू सुद्धा येईना, अशी अवस्था झाली. तरी सुद्धा बायको नवऱ्याला हुडकीती, नवरा बायकोला. त्या गर्दीत कुणाचा मेळ लागत नाही. आपल्या इकडलं ते गाठच पडत नाही. मग हुडकता हुडकता पुन्हा त्याच्या ध्यानात आलं, हे आपल्याला सुटणारा प्रश्न नाही. म्हणून त्यानं पुन्हा एकदा प्रभू रामचंद्राची आराधना चालू केली. प्रभू रामचंद्र त्याला प्रसन्न झाले आणि रामप्रभू म्हणले, हे भक्ता बोल, तुला काय पाहिजे, तुला काय अडचण आली, तुझ्यावरती काय संकट आलं. त्यावेळेला तो तरुण, तो भक्त प्रभू रामचंद्राला म्हणतो, देवा तुमच्या आशीर्वादानं कर्मधर्म संयोगानं माझं लग्न या ठिकाणी झालं, परंतु सासवडच्या स्टँडवरती म्हणला माझी बायको हरवली, तेवढी सापडून द्या. रामप्रभू म्हणतात, अरे वेड्या, अरे माझी 6 महिने गमावलेली हनुमंतरायानं आणून दिली, तुझी मी कुठनं आणून देऊ. विठ्ठल खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. असंच त्या काळात एक जणाचं लग्न 20 नाही, 20 म्हणल्यावर शासनाच्या नियमात बसत नाही. 21व्या वर्षी लग्न झालं. नियमाचे पालन एवढंच लागतंय, तेवढंच घ्यायचं. 21व्या वर्षी लग्न झालं. तिथून पुढे 20 वर्ष गेली. पोटी संतान जन्मलं नाही, त्याला मूलबाळ झालं नाही. कर्मधर्म संयोगानं देव पूजा अर्चा जे काय असेल तो योग घडून आला आणि 20 वर्षानंतर रात्री 2 वाजता बस इथं खाली बस. विक्षेप करू नका रे, शांत बसा जरा.
त्या तरुणाचं लग्न झालं 20 वर्षानंतर रात्री 2 वाजता त्याच्या पोटी म्हणजे त्याला मुलगा झाला. 20 वर्षानंतर मूल पोटी आल्यानंतर कुठल्या बापाला आनंद होणार नाही हो? जरा बोलत चला. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी बोलायचं. 20 वर्षानंतर लग्न झाल्यानंतर त्या बापाला आनंद किती झाला असेल? अहो आनंद नाही, वायव झाला त्याला, वायव. निमेराच्याला उठला, गाडीला किक मारली, वैरागच्या बाजारपेठेत गेला आणि सन्मान स्वीट समजली आणि त्याच्या शेजारी होतं चप्पलचं दुकान. घाई गडबडीत लाईट गेलेली होती. स्वीट मार्टचं जी त्यानं शटर वाजवायचं त्यानं चप्पलवाल्याच्या दुकानचं शटर वाजवलं. त्यावेळेला शटर ती उघडल्यानंतर त्या चप्पलवाल्याला वाटलं अरे असलं कसलं गिराईक पाठत 3ला आलंय. त्यानं दरवाजा उघडला, अंधारी रात्र होती आणि त्याला तो म्हणू लागला, शेठजी मला रात्री 2 वाजता मुलगा झालेला आहे, 25 किलो पेढ द्या म्हणला. त्यावेळेला त्या चप्पल दुकानदारानं सांगितलं 25 किलो पेढ नाही तर मला ही 25 जोड घे म्हणला. खा असं वाजवलं. का सांगालोय मी? मागणी चुकली, वर्म चुकलं, चुकली या वर्म फेरा पडे. मागणी चुकली. ज्या दुकानात जी माल मिळतंय ती जर आपण नाही घेतला, अगर दुसऱ्या दुकानात हुडकायला गेला, स्टेशनरी दुकानातला माल पाहिजे आणि किराणा दुकानात जायचं, चालतंय का असं? किराणा दुकानातला माल आपल्याला घ्यायचा आहे, लवारखान्यात जायचं, जमतंय का तसं? तसं ज्या दुकानात जो माल मिळतो तीच जर मागितला तर ती योग्य वेळ होते आणि तो त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. विठ्ठला विठाला 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 विठाला. एक असाच आपल्यासारखा गावाकडचा शेतकरी होता. शेळ्या राखण्यासाठी जंगलामध्ये रोज जायचा, परंतु तो महादेवाचा निश्चय भक्त होता. अतिशय मनोभावे सेवा करायचा आणि त्यानं देवाला कधीच काही मागितलं नाही आणि तशीच सेवा करावी लागते. द्यायचं त्या ठिकाणी ते आपोआप देतच, मागणं आपल्याला नाही जमत, मागायचंच नाही. आणि तशा पद्धतीची त्याची निष्काम सेवा. आणि तो माळावरती शेरड राखायला गेला आणि शेरड राखत असताना त्याला एक सवय होती. तंबाखू खायची सवय होती. तंबाखूची पुडी काढली, हातावरती घेतली, तंबाखू घेतली, डाव्या खिशामध्ये हात घातला, सोन्याची डबी काय घावना. त्याच्यावरती मोठं संकट आलं आणि त्या ठिकाणी शंभो शिवशंकराला हाक मारू लागला, हे देवा. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशा पद्धतीची त्यानं आराधना केली. आराधना एकदम सुरातच व्हायली. आज आमचं जरी बेसूर असलं, अशी सत्संगत असल्यावर कुठवर बी कीर्तन जाऊ शकते.
नाही, वेळेचं बंधन पाळावं लागणार आहे. शाळा कवा का बऱ्यांना 5ला सुटावीच लागते. आणि अशा पद्धतीने त्यानं आराधना केली. शंभू शिवशंकर त्या ठिकाणी प्रगट झाले. अरे भक्ता बोल म्हणले, काय पाहिजे तुला, काय अडचण पडली मला सांग, मी तुझी त्या संकटातून सोडवणूक करतो, किंवा तुला जी वस्तू पाहिजे ती मी तुला देतो. देवा तुझ्याचं नाव व्हायचं नाही म्हणला ती, तुझ्या यादीतली मागणी नाही म्हणला ती, इकडं मानव लोकातली मागणी आहे म्हणला ती, त्याच्याशिवाय जमतच नाही म्हणला. जवळजवळ 95% आता त्या यादीत बसली ती म्हणला. चुकून हुकून म्हणला इकडं माळकरीच काय 4-2 राहिली तर असतेली म्हणला. आता माळकरीचं स्वतः तुम्हाला सांगतो, आपला आपण उचकुनी खरं तर मंडपाच्या कापडाच्या कडल जाते ती, मागच्या मागच पुढी काढते ती, आयडिया गावलेली असती. हॅलो, ती त्यांना लकब आलेली असती, मागच्या मागं काढून घ्यायची, आणि असं मागच चळती ती. आणि असं भजन महाराजांनी विठ्ठलाला म्हणलं का, पुंडली खाल्लेली सुद्धा कळू देत नाही, गावा खाल्ली मेळच लागू देत नाही. आणि तो काय जमा चाली पडदा असतोय, हाच व्हायला काय की म्हणायचं. असो, विनोदाचा भाग सोडून द्या. त्या तरुणाकडे, तो तरुण देवाकडे म्हणतो, देवा तुझ्याच्यानं माझी मागणी पूर्ण व्हायची नाही, त्यामुळं मी काय तुला मागत नाही, मी काय सांगत नाही, पण संकट मात्र माझ्यावर भयानक आलंय म्हणला. देव म्हणला, अरे माग, काही माग, मी द्यायला तयार आहे. मुक्ती, धन, संपदा काय बी माग मी देतो, पण तू म्हणला त्यातलं मला काहीच नको. मग संकट आले, तंबाखू हाय, मग चुनाच नाही, मग हाय का तुझ्याकडे? देव म्हणला, चुना. एका मिनिटात चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खैनी. तो चतुर आहे, सर्व काही जाणता नेणता आहे. आपल्या भक्ताला काय अडचण पडली त्याच्या लक्षात येतं, भक्ताच्या हाकेला तो धावून जातो. आणि त्या ठिकाणी देवानं त्याला चुन्याची डबी दिली. पण देव इतका चतुर, चुन्याची डबी दिली 5 रुपयाला, इथे बघा एवढी. म्हणजे मी त्या बिहाऱ्यांना आणत होतो म्हणून माहित आहे बरं का, नाही तर माझ्यावर शंका घ्यायचा. त्यानं ती 5 रुपयावाली डबी चुन्याची दिली. पण देवाने एक गंमत अशी केली, त्या चुन्याच्या डबीमध्ये एक सोन्याची अंगठी ठेवली. ह्यानं डबी उघडली, चुना घेतला, तंबाखू चोळली, पुंडली खाऊन टाकली. मन शांत झालं, मन तृप्त झालं. तो ती डबी खिशात घातली, घरी आला. संध्याकाळच्या वेळेला शेरडं बांधली आणि कपडे काढून फ्रेश होण्यासाठी खुंटीला अडकावली. आणि त्याचं खिसं चापसायला त्याची बायको गेली. तुम्ही चापचित ना हो, आणि जरी तुम्ही चापचिल, 5चा ठोकळा, 10ची नोट, 50ची नोट, हे काही तुमच्या खिशात होतं. पण चुकून 100ची गावावी घेताव का नाही? खरं बोला, ही तर 100 बाया आहे, द्या 100 काढून घेणाऱ्या. प्रत्येक जण तशी 100ची नोट ठेवती. पण ती काय राहत नाही, चोरी उघडी पडत असती. मागं चालतं बघा, भाई और बहनों, आज रात ठीक 12 बजे 1000 की करन्सी बंद होने वाली आहे. आले की सगळंच गबाळ बाहेर, द्यायचं कुणाकड? नवऱ्याशिव पर्याय नाही. तुझ्याकडे एवढं कवा? तू कवा घेतलं होतं? बाई मला काय करायचं आहे, हे तुम्हालाच पुन्हा लागेल म्हणून ठेवलं होतं. निघालं सगळं बाहेर. पण त्याच्या बायकोला, मुद्द्यावर या, त्याच्या बायकोला असं कुठं गेलं की कसं राहील तर मला सांगत जावा. त्याच्या बायकोला चुन्याची डबी सापडली. तिनं चुन्याची डबी हातामध्ये घेतली. काय करावं म्हणजे ह्या नवऱ्याला? डॉक्टरनं सांगितलंय तंबाखू खात जाऊ नका. चोरून खातच. तंबाखूची पुडी बी घेतली, चुन्याची डबी बी घेतली, आणि हे असं मारुती मंदिरासारखं घराच्या समोर बिथाड होतं त्याच्यावर फटकन आणली.
खंदिशा आवाज आला, अंगठीचा आवाज आला. तिला काहीतरी भानगड आहे म्हटली. गेली, तिनं बघितलं तर त्या चुन्याच्या डबीतून एक लहानशी अंगठी खाली पडली होती. तिनं डबी उचलली, अंगठी बी घेतली. पहिली अंगठी काढली, पुन्हा त्यात अंगठी तयार झाली. दुसरी काढली, तिसरी काढली. तिच्या लक्षात आलं. नवऱ्याला म्हणली, काय भानगड आहे? अंगठी मागं अंगठी, अंगठी मागं अंगठी. अगं वेडे, म्हणला, मी आयुष्यभर या महादेवाचं भजन केलं आणि मी या ठिकाणी त्याला चुन्याची डबी मागितली, म्हणून अशा पद्धतीची डबी त्या देवानं, शंभू महादेवानं मला ही प्राप्त करून दिली. त्याच्यातून एकामागे एक, एकामागे एक, एकामागे एक अनेक अंगठ्या निघू लागल्या. नवऱ्याला म्हणली, होय व भजन चालू झाले, जावा की. नवऱ्याला भजनाला लावलं आणि ही त्या डबीतल्या अंगठ्या काढीत, अंगठ्या काढीत. झोप लागली तर डोळ्याला असं तराट द्यायची, असं तराट द्यायची, पण अंगठ्या काढायच्या काय बंद करीना. अंगठ्या काढून 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 रेशनचं 2 कट भरलं. पहाटेच्या 3 वाजल्या. गपचिपच बाहेरगावचं टमटम बोलिवलं आणि पहाटच बार्शीच्या बाजारात ही काय निघाली. शनिवारचा दिवस होता. माळव्याच्या बाजारात बसली. जसं वांगी विकायला आपण बसताव का, तसं पोतडी हातरीन, त्याच्यावर 2 ठिकी सोन्याच्या अंगठ्या वाटल्या. अंगठ्या घ्या, अंगठ्या, अंगठ्या घ्या, अंगठ्या. लोकांनी विचारायचं, कशाच्या आहेत त्या? तांब्याच्या आहेत त्या का पितळ्याच्या आहेत त्या? 24 कॅरेट सोनं आहे, ओरिजिनल अंगठ्या आहे त्या म्हणली. आता त्यात ओळखणारी पारखे बी काय असतात, हिरा पारखे असतात. सोनं तर काय त्यांच्या पुढे किरकोळ आहे. बऱ्याच जणांनी ते सोनं ओळखलं. काही जण एक घेतली, जाऊन चेक करून आली, पुन्हा 10 तोळं घेतलं, कोणी किलोभर घेतलं, कोणी 2 किलो घेतलं. कसं आहे काय नाही म्हटली. 5 तोळ्याची अंगठी 5,000. काय तिनं घरनं आणलं होतं का घाम गाळला होता, द्यायची कशा बी. पण 2 ठिकी अंगठ्याचं भरपूर पैसा आला, भरपूर संपत्ती झाली, भरपूर. येताना बाई अशी घरी आली नाही, फॉर्च्युनरच घेऊन आली. फॉर्च्युनर मध्येच घरी आली आणि घरी आल्यानंतर मोठ्या कॉन्ट्रॅक्टदार बोलिवला मुंबईचा. त्याला म्हणली 15 दिवसात बंगला तयार. 15 दिवसात बंगला तयार पाहिजे. माग किती पैसे मागायचे तेवढं. 15 दिवसात बंगला तयार झाला. घोडा, गाडी, बंगला सगळं यथाचित्त झालं. तिथं कुठल्याही गोष्टीची उणीव नाही. अशा पद्धतीनं तिनं घर बांधलं. पण आधी काय करीत होती? झोपडी होती, कांदा कापाय तुळीची मुकदम होती. तिची मैत्रीण आली, संक्रांतीला गावाकडे गेलेली, माघारी आली. तिला म्हणली, सखूबाई अगं चल की. म्हणलं तेवढे ते ज्योतिराम महाराजाचं कांदा घेतलेला आहे तर, आणि ते अर्ध राहिलेलं तेवढं कंप्लीट करू की. मी कांदा आणि का पाहिला? अगं गाव विकत घेईन म्हणली. अगं तू काय केलं नेमकं? 15 दिवसात एवढा काय आपला फॉर्च्युनर गाडी, बंगला, पैसे शिलो काय तो काय ती फर्निचर चालू आहे म्हणली सगळ्या घरात करायला. काय नेमकं काय? सोपं असतंय म्हणली. काय त्यात? नवऱ्याला देवळात पाठवायचं म्हणली आणि महादेवाची आराधना करायला लावायची आणि देव प्रसन्न झाला की डबी मागून घ्यायची. त्यात काय अवघड आहे म्हणली. होय अशी तसेच करते म्हणली. आणि त्यावर भजन करा. शेजारणीचं म्हणणं तिनं ऐकलं गेलं. बस म्हणली आता कुठवर आपण तरी कांदा चिरायला जायचं, सोयाबीनच्या टुळीचं मुकदम व्हायचं म्हणली. आपण सुद्धा डबीची मागणी करायला लावायची नवऱ्याला म्हणली. नवरा गेला पाईपलाईन खांदायला. फोन केला तर फोन सगळ्याकडे आहे. हॅलो बोल की, कुठं आहो? खड्यात आहे म्हणला, पाईपलाईनीच्या खड्यात आहे म्हणला. लवकर घरी या. त्यानं विचारलं का ग? लवकर या म्हणली.
त्याला वाटलं सासू गेली का काय इतकं आरडायली आणि इतकं सांगायली तेव्हा त्यानं कापड काकत मारली टावेल गुंडाळला 5 मिनिटात घरी आला. अगं का हाक मारली? कापड घालायची म्हणली, नीट महादेवाचं मंदिर धरायचं. जोपर्यंत देव डबी देत नाही तोपर्यंत ही बेलनं थोबाड आणि बिताड एकच आहे. म्हणजे हिथं आपल्यात नाही त्या बाया एवढ्या आगाव, पण आता एखादी असती मग त्या नवरदेवानं किंवा त्या मालकानं तिच्या बायकोची आज्ञा मानली आणि महादेवाच्या मंदिरामध्ये आराधना करण्यासाठी गेला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेलं, 3 दिवस गेलं, 4 दिवस गेलं, 8 दिवस निघून गेले. एवढा सोपा आहे देव प्रसन्न व्हायला. भुकेनं व्याकुळ झाला, अन्न नाही पाणी नाही, जवा डबी तवाच जेवण सांगूनच पाठवलेलं होतं. 8 दिवस झाले तरी सुद्धा देव काय प्रसन्न होईना. काय करावं काय नाही. डोळ्याला पाणी आलं, कंठ दाटून आला, शरीराची क्षिती विखळ झाली. त्यावेळेला देवाला दया आली. सगळ्यात भोळा शिवशंकर तो प्रगट झाला आणि त्याला म्हणू लागला, अरे भक्ता, अरे काय अशी अवस्था झाली? कशामुळे तो असा झालास? कशामुळे ही विखळ अवस्था झाली? काय द्यावा म्हणला त्या शेजाऱ्याला, काय दिलावं काय नाही की बघा म्हणला. त्याला जी दिला होती मला त्या गड्या म्हणला. बायको काय ती डबी दिल्याशिवाय मला घरी येऊ द्यायची नाही म्हणला. तथास्तु, उशीर नाही कीर्तनात, तथास्तु झटपट. मग देवाने एक काम केलं, त्याच्या लक्षात आलं ही गिराईक कुठल्या मार्गाने आले. एकाला डबी देण्यापर्यंत ठीक आहे, पण अशा जर सगळ्याला डब्या वाटीत बसलो तर सोयाबीन कोण काढणार, ज्वारी कोण बांधणार, कांदा कापाया कोण जाईल. त्यामुळे सगळ्याला डब्या द्यायला येत नाही. त्या ती प्रारब्धात असेल त्यालाच भेटत असती. हे तो शिवशंकरानं त्यांना त्याची अर्ज विनवणी ऐकली गेली. त्याला प्रसन्न झाला. देवाच्या लक्षात आला आणि देवानं काय केलं, त्याला डबी नाही दिली. ह्या मोठा डबा द्या, ह्या उंचीचा डबा द्या. आणि देव तिथून गुप्त झाले. पण आता देवानं शेजाऱ्याला एवढी डबी दिलती तर त्याला इतकी प्रॉपर्टी जमली होती. आपल्याला ह्या डबा दिलाय मोठा. मग दम निघतं काय महाराज? तिथं घरापर्यंत येईल काय? ती नेसतं देवापासून पाठ भीतीला झाला. बघू मला काय दिलंय. तर देवानं दिला होता त्यात वस्तारा असा लांब का उघडला, डबा उघडला, वस्तारा बाहेर आला. फर 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 चंपीच झाली त्याची. हाय असा दाबून ठेवला आणि टोपण लावलं पोट दिवशी. अरे म्हणला लय चित्र झाल्याकडे लय अवघड आहे. काय करावं काय कळलं. कीर्तनात टाळी असती काय आता? तुम्ही हसून घ्या तर मी चहा पिऊन येतो.
डबा हाय असा लावला. त्यानं डबा लावला. लय 8 दिवस उपाशी मारले म्हणला. इंगाच दाखवतो म्हणला. गावाकडचा शेतकरी काय असतात दाखवतोच म्हणला हिला आता. कोणाला? बायकोला. ही काय त्याची वाटच बघत बसलेली होती. दिवस मावळाचा टाइम होता. 8वा दिवस होता तरी नाही गेलं. आता वाट शेवटी बायको नवऱ्याची बघतीच. वाटाकडे डोळं लावून बसली होती. लांबच दिसलं पण पटांगण मोकळं दिसलं. अहो म्हटली. आलाव का? आलो की म्हणला का दुसरं दिसायले काय? अहो म्हटली बालाजीला गेलताव का महादेवाला गेलताव? काय सांगायचं म्हणला तुला? महादेवालाच गेलतो पण बालाजी जाणा म्हणला. आणि ते डब्याचं काय झालं? डबी नाही मला डबा दिला. डबा घरी आला. बायकोनं टोपणाला हात लावला. थांब 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 म्हणला. डबा असा उघडायचा नसते. साधा आपण पंढरपूरचा प्रसाद आणला 10 रुपयाचा पुडा तर त्याला गल्लीतल्या 5 सवासने बोलवून उद्यापन घालून उघडीत असता म्हणला. आता ही तर देवाने ह्या भला मोठा डबा दिलाय म्हणला. डबी नाही. मग तूच विचार कर म्हणला किती बाया बोलवावं लागते. त्यानं डबा अंगणात ठेवला. बायकोला सांगितलं कर म्हणला सवासनी गोळा. आणि एक सांग म्हणला शेजाऱ्याला इतकी प्रॉपर्टी मिळली आहे. आता आपल्याला किती मिळेल? मग आपल्या जोमाने राहिलं पाहिजे आपण. मग काय कर प्रत्येकीला सांग. हे असली 900ची पैठणी नव्हती. 10,000ची पैठणी आणि 5 तोळ्याची अंगठी म्हणला प्रत्येकीला उद्घाटनाला आल्यावर. मला सांगा गावात बाई राहिली असेल गाव? अहो चट बाया तिच्या घराकडे. घे 25 निघ. घे 25 निघ. घे 25 निघ. एकीचं नवीन लग्न झालं होतं. तिची सासू म्हणली हे उठ. 10,000ची पैठणी 5 तोळ्याची अंगठी सोडती काय म्हणली नवी असली पाहिजे. काय झाले चाल. मग तिच्या संग एक करवली होती. करवली म्हणली मी येऊ का? चाल. ह्या असा गाव गोळा केला. मध्ये डबा ठेवला. बामन काकाला बोलिवलं. सासुऱ्याच्या नाही दुसरं होतं. आडवी रिबीन बांधली. मग काकाने जी काय असतं ती विधी केला. सगळं गाव जमलं. पण ज्यानं डबा आणला होता ते असा फडात आंब्याखाली जाऊन बसला. नपरे म्हणला आता दुसऱ्या तडाख्यात आणि दुसऱ्या फेऱ्यात जर गहलो काटाच निघला म्हणला. आंब्याखाली जाऊन बसलोय. मग काकाने काय असतं ती विधी केला. रिबीन कट केली. काका म्हणले या 5 जणी पुढी. चला सुवासनी पुढी या. डबा खोला. चांगल्या मोठ्या मोठ्या घराच्या 5-25 गोळा झाल्या. आणि सगळ्या असं गोल रिंगनं केली. आणि 5-6 जणीने मिळून डबा उघडला. ज्या डबा उघडला खाट दिशी वाजताना बाहेर आला. फर 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 5 मिनिटात गाव चकाट. बायका कशा बघायल्या. एकमेकीकडे लागायला बघायला. एक जण म्हणती माझा कल्ला गेला. दुसरी म्हणती माझा पाप झाला सपाट. ही कशामुळे अवस्था झाली? एकट्या स्वतःची नाही झाली. दुसऱ्याचं बघून मागणी मागितली. दुसऱ्यानं केलेली नकल कधीच करण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपलं आपलं तयार करायचं.
जसं जमल तसं आपल्या पद्धतीनं. आणि दुसऱ्याचं बघून नकल करायला गेला आणि दुसऱ्याचं बघून जर मागणी मागायला गेला, दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल जगद्गुरु आजच्या अभंगामध्ये मागणी मागतायत. परंतु आपण मागणी मागत असताना जो देणारा आहे त्याच्याकडे 3 गोष्टी पाहिजे. तो श्रीमंत पाहिजे, तो उदार पाहिजे आणि स्वतंत्र पाहिजे. या 3 गोष्टी त्याच्याकडे पाहिजे. एका गावामधली एक पंच कमिटी सप्त्याची पट्टी मागायला गेली. कोट्याधीश माणूस होता. काका, अरे पोरांनो काय आला बोला की. अहो सप्त्याची वर्गणी गोळा केली, सप्त्याची पट्टी गोळा केली, द्यावं लागेल तुम्हाला. म्हणला या की या बसा बसा देतो की. वर्गणीला काय म्हणला द्यायची नाही का तुम्हाला? काका करू का पावती? करा की म्हणला. किती आहे? करा 111 रुपये म्हणला. माणूस कोट्याधीश, वर्गणी 111. म्हणजे त्याच्याकडे श्रीमंती आहे, उदारता नाही. स्वतंत्र बी आहे आणि श्रीमंती बी आहे, परंतु अंतःकरण उदार नाही. देण्याची इच्छा नाही, दाबून 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 ठेवायची इच्छा आहे. आपण कमवलेल्या पैशापैकी, संपत्तीपैकी कमीत कमी 10% रक्कम तरी आपल्या धर्मासाठी दान केली पाहिजे. विठ्ठला माझा दृष्टांत तेवढाच होता, परंतु सिद्धांत त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला स्वतंत्र होतं, स्वतःची श्रीमंती होती आणि स्वतंत्र होतं, परंतु उदारता नव्हती. दुसऱ्या घरी पट्टी मागायला गेली. त्या ठिकाणी गृहस्थ होते, परंतु ते अति गरीब होते. झोपडी, त्याच्या पडी वट्टा, त्याच्या पुढे एक खुट्टा, त्याला 2 पाळडू, आणि झाली संपत्ती संपली त्याची. परंतु जानेवारीमध्ये सप्ताह म्हणून त्यानं नोव्हेंबरपासून सप्त्याच्या पट्टीची तयारी केली होती. अशी माणसं असतात बरं का. आणि रोज त्याचा नित्य नियम, ज्ञानेश्वरीच्या 25 वाचायच्या, तुकाराम गाथ्याच्या 25 वाचायच्या. आणि त्यानं ते पैसे ज्ञानेश्वरीमध्ये ठेवलं होतं. ज्या वेळेस ही पोरं येतेली त्यावेळेस ती पट्टीसाठी म्हणून आपण हे पैसे द्यायचं त्यानं मनामध्ये ठरवलं होतं. पंच कमिटी गेली, त्याच्या घरी पोचली आणि ओ काका, आम्ही पट्टीसाठी आलो आहोत. पोरांनो, मी तुमच्या पट्टीसाठी खरंच मी 5,000 रुपये काढून ठेवले होते, पण म्हटले काही कारणानं माझी पत्नी आजारी पडली आणि दवाखान्यासाठी माझे पैसे खर्च झाले. माझी इच्छा आहे म्हटले मी तुम्हाला पैसे देईन, पण आज माझे पैसे नाहीत. माझा दृष्टांत एवढाच आहे. त्या माणसाकडे स्वतंत्र आहे, त्या माणसाकडे श्रीमंती नाही, उदारताही आहे आणि स्वतंत्रही आहे, परंतु त्याच्याकडे श्रीमंती नाही. हा वर्ग बी दान करू शकत नाही. पहिला श्रीमंत वर्ग बी दान करू शकत नाही. पुन्हा त्यानंतर तीच कमिटी तिसऱ्या घरी गेली. विठ्ठला पट्टी मागण्यासाठी तीच कमिटी तिसऱ्या घरी गेली. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथेही आवाज दिला, ओ काका, ते घर मध्यमवर्गीय होतं. हो काका, आम्ही पट्टीसाठी आलो. अरे या बसा. चहापाणी केलं. किती पट्टी करता? करा की म्हणला 5,000 रुपये. पण शब्द वापरला. पण म्हटलं की प्रश्नचिन्ह आलं.
म्हणजे पुढे काहीतरी अडचण आहे. काका पट्टी करा म्हणताय पण म्हणताय कशासाठी? अरे पट्टी करायला काय हरकत नाही म्हटला, पण ती जरा संक्रांतीला माहेरी गेली आहे. आता त्याच्यावर लय विश्लेषण करीत नाही. बाया लय हसले द्या. माझा दृष्टांत इथे संपला. तो व्यक्ती श्रीमंत आहे, उदार आहे, परंतु देण्याचं स्वातंत्र्य त्याच्याकडे नाही. सगळे अधिकार गृहमंत्र्याकडे. विठ्ठला 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 विठ्ठला. मग या तीन गोष्टी श्रीमंती, उदारता आणि स्वतंत्र, या तीन गोष्टी देवाकडे आहेत. तुझे एकदान शूर दाता, तुझे एकदान शूर दाता, तुझे एकदान शूर दाता, तुझे एकदान. हरी विठ्ठली दाची बाहुले समान, विठ्ठली दाची बाहुले समान, तुझी एकदान शूरदाना दाता, तुझी एकदान शूरदाना. विठ्ठली दाची बाहुले समान, विठ्ठली दाची बाहुले समान, तुझी एकदान शूरदाना, तुझी एकदान शूरदाना. विठेवरी ज्यांची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. त्याच्याशिवाय दान कोणीही करू शकत नाही. जगद्गुरु तुकोबारायांची अखंड वारी 8 पिढ्यापासून चालत आलेली होती. बोलोबाबापासून ते तुकोबारायांपर्यंत. तुकोबारायांची 8वी पिढी आणि पंढरपूरच्या मालकाचं प्रत्येक महिन्याला येणं, दर्शन घेणं, वारी पोच करणं हे कर्तव्य पार पडत आली होती. आणि 8 पिढ्यामध्ये कोणीच काही देवाला मागितलं नव्हतं. ज्या ज्या वेळेस तुकोबाराय पंढरीच पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला यायचे, त्या त्या वेळेला पंढरीचा पांडुरंग आपली मान खाली घालायचा आणि तुकोबाराय दर्शन घेऊन गेल्यानंतरच आपली मान वरी करायचा. परंतु एक दिवस असा उजडला, तुकोबाराय वारीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी रावळामध्ये आले. त्यानं पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि प्रत्येक वेळेला खाली जाणारी मान देव ताट करून उभा राहिला. तुकोबाराय थोडे मागे सरकले आणि देवाकडे पाहिलं आणि देवाला तुकोबाराय विचारतात, हे देवा, अरे प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला मी येतो त्या त्या वेळेला तुझी मान खाली असते, आज वरी का? त्यावेळेला देव या ठिकाणी अर्थातच श्री विठ्ठल भगवान तुकोबारायाला सांगतात, हे तुकोबा, अरे 8 पिढ्याचं ऋण तुमचं माझ्या डोक्यावरती झालंय. याच्यातून मला एक ना एक दिवस उतराई व्हायचा आहे. त्यामुळे तुम्ही काहीतरी त्याच्यातलं मागावं अशी माझी अपेक्षा आहे. असं या ठिकाणी पाहे मुखाकडे मागण्याची पाहे मुखाकडे चिंतिला रे प्राणे मनोरथ, चिंतिला रे प्राणे मनोरथ.
दास पाहे मुखाकडे चिंतल्या रोकडे. देवानं तुकोबारायांच्या मुखाकडे बघितलं आणि तुकोबारायाने देवाकडे पाहिलं. त्यावेळेला तुकोबाराय सांगतात, ए देवा, मागणं हे आमच्या यादीमध्ये काही मागणे हे अमानुषिक, काही मागणे हे अमानुषिक, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत मागणे हे अमानुषिक, वा, टाळ्या वाजवा. कवा सांगितलंय तुम्हाला? काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. आमच्या वडिलांची, आमच्या बापदादांची परंपरा म्हटले काहीच देवाकडे मागायचं नाही, फक्त निष्काम भक्ती करायची, निष्काम सेवा करायची. हेची देवा हेची देवा हे देवा, अरे तुझ्याकडे काहीतरी मागावं हे आमच्या यादीमध्येच नाही, पण तू म्हणतो काही ना काहीतरी तुम्हाला मागावंच लागल. तुमच्या भक्तीचं ओझ माझ्या डोक्यावरती झालेलं आहे आणि त्याची परतफेड म्हणून तुम्ही काहीतरी मागा आणि ते दान मी तुम्हाला देतो. दान
हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा अरे तुझा विसर फक्त आम्हाला होऊ देऊ नको. चित्त घ्यावे सांगतो वचनाशी 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 मज अंतर तुझ्या चरणाशी मज अंतर तुझ्या चरणाशी अंतर तुझ्या चरणाशी मज 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 अंतर तुझ्या चरणाशी नपणे आईशी कृपा करी नपणे आईशी कृपा करी नपणे आईशी कृपा करी नपणे आईशी कृपा करी नको तुझी बुद्धिहानी करते सती परालोक तू स्वामी सेवक खंडना नको करो बुद्धिहानी नको तुझी बुद्धिहानी वा काय बाप्रमा मागणीत एक ऋषिकेशी चित्त द्यावे सांगतो वचनाशी. तुझ्या वचनाकडेच माझं चित्त राहावं हे ऋषिकेशी अर्थातच पांडुरंग परमात्म्या माझं चित्त नाटाचा अभंग आहे. भजा अंतर तुझ्या चरणाशी तुझ्या चरणावरतीच माझं लक्ष नपडे अशी राहावं कृपा करे नको आणि तुझी याच्यामध्ये बदल होऊ देऊ नको हेच दान मला दे अशा पद्धतीचं गोड सुंदर नको प्रमाण. तुझी बुद्धी अनेक रिद्धी सिद्धी परलोक तू स्वामी मी सेवक खंडना नको करो. वा यश वा वा टाळ्या वाजवा आबासाठी एकदा. कोणी हालचाल करू नका. तुम्हाला कटाळा आला की मला सांगा लगेच कीर्तन सोडतो. थोडंच राहिले आता मला बी लई भांडवल नाही. मधलं भजन घ्यायचं आहे. सगळ्या महिलांनी हात वरी करा. पुरुष मंडळी पाठीमागचे सगळेजण हात वरी घ्या. हा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा माझा
विठ्ठल 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 हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हे देवा आम्हाला हेच दान दे जेणेकरून तुझा कधीच आम्हाला एक क्षणभरही विसर पडू नये. खरं सांगा तुकोबरायाच्या जीवनामध्ये देवाचा विसर पडला होता का हो? कधीच विसर पडला नव्हता. हटविन पाय हटविन पाय हे देवा देव त्यावेळेला तुकोबरायांना म्हणतात तुझा विसर माझा विसर तुला पडू नये ही दान मी तुला देतो. पण ही दान ज्या वेळेला मी तुला देतो त्यावेळेला तू काय करशील? हे
गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. देव म्हणतात तुकोबर आहे, माझा विसर तुम्हाला पडू नये ही मी दान दिल्यानंतर तुम्ही काय करचाल. त्यावेळेला तुकोबर आहे म्हणतात गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबर आहे म्हणतात एवढ्यावर भागणार नाही, तुम्हाला काही ना काही माझ्याकडे मागावं लागेल. धन मागा, संपत्ती मागा, याच्यापैकी तुम्ही काहीतरी मागा. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, मुक्ती धन हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गायीने आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. हे देवा संताचीच संगत फक्त आम्हाला या ठिकाणी घडू दे असं तुकोबार आहे. देवाला सांगतात विठ्ठल नाराज हो काय माझ्यावर. फवारा मारावा लागतो. घेतो की उरकून 8 तासाला आले. सासू सुना घरामध्ये असाव्या आणि सासूचं सुनाचं जमत नसावं. मग त्या दोघी एकमेकीवर बोलायचंच नाही. पण तेवढ्यात घरात मांजर यावी आणि शिक्यावर ठेवलेल्या दुधावर उडी मारावी आणि मग त्या सासूचा ताल बघावा. अगं फिरकी हितच कुठं फिरायली, फिररी 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 बंगाली कुठली. होते का नाही असं. सासून सुननं आजपासून कधीच भांडणं करायची नाही. ती एकत्र कुटुंबामध्ये राहिल्यानंतर वादविवाद हे कधीच करायचे नाही. ते नाही त्याच्यापेक्षा वेगळं राहिलेलं बरं. एकत्र कुटुंब पद्धती ही आपल्या देशाची संस्कृती आहे आणि आपल्या देशाची शोभा आहे. त्यामुळं बायकाने तशी भांडणं कवाच करायची नाही. ती बायका एकमेकींकडून काही उसणं आणतात. प्रपंच करावा बायकांनीच, परमार्थ करावा बायकांनीच. परमार्थ तर सगळीच करतात, पण काय व्हायले पुरुषांचा वर्ग हळूहळू मनानच कमी व्हायला. हो पुढच्या आता काय गोष्टी 10 वर्षानंतर काय घडेल ही सुद्धा मला जाणीव झाली आहे. पण ती कीर्तनातनं बोलून दाखवायची नाही. अहो आपला देश पुरुष प्रधान आहे, स्त्री प्रधान नाही. पण प्रपंच शेतकऱ्याचा तर प्रपंच हा जवळजवळ 80-90% बायांवर अवलंबून आहे, महिलेवर अवलंबून आहे. 2 मित्र असावे आणि एक मित्र दुसऱ्या मित्राकडे जावा आणि ही 2 जण दारात बसलेली असावी आणि त्याला येताना ह्याच्या बायकोनं पाहावं. होय व योगेश तुमच्याकडे यायला आहे. अगं येऊ दे, किती माझा दोस्त आहे, माझ्याकडे येणारच आहे.
नवं येण्याबद्दल कुठं आहे ती गाडी मागा यायला आहे बघा. कुठं डिप्लोमा झाला आहे आणि कुठं शिकून आले ते घेऊ अंतर्ज्ञानच सगळं. अगं असू दे दोस्त आहे गाडी तर त्याला द्यावीच लागणार आहे. नवं देण्याबद्दल तर कुठं काय आहे पण त्याला म्हणावं की हां पेट्रोल अर्धा लिटर टाकायला वैरागला का जायचं असं ना. कान जाऊ देणार नाही त्याला लागून काहीतरी यावं. पण आपलं प्रपंच करायचा पण एकदम नेटका आणि उत्तम व्यवहारी करायचा. त्याच्यामध्ये कुठलाही पैसा आला नाही पाहिजे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी करी राम उदास विचारे वेच करी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहारानं किती जमा होईल तेवढं उत्तम व्यवहारानं करायचं. 2 नंबरनं नाही. अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीन. प्रारब्धानं सगळं काही मिळून जातंय वडावड करून मिळत नाही. महिला एकमेकीच्या घरी उसणं आणायला जाते ते बघा. एकीनं दुसऱ्याच्या घरी पीठ आणायला जावी किंवा तिनं पहिलं कधीतरी आणलेलं असावं आणि ती शेजारणीनं माघारी मागावं. मग ती पीठ ज्या वेळेला माघारी द्यायला जाती त्यावेळेला ते आणलेलं पातेलं बघून वाटी कशी भरती माहिती आहे का. कीर्तन बघायचं बी असतंय. आता चिकटपणा करावा तरी किती एवढ्यावरनं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. विठ्ठला तुकोबाराय देवाला म्हणतात, हे देवा आम्हाला या ठिकाणी काय कर, हेची दान दे, हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. एक वेळ आम्हाला गर्भवासाला घातलं तरी ते दुःख आम्ही सहन करू. दुःखामने गर्भवासी दुःखामने गर्भवासी दुःखामने गर्भवासी दुःखामने गर्भवासी
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे या अभंगावरती मला जसं जमल त्या पद्धतीनं, जशी संतांची कृपा होईल, जशी पंढरीश पांडुरंग परमात्म्याची कृपा होईल, जशी श्री गुरु आबांची कृपा होईल, जशी आमच्या सर्व भजन मंडळाची कृपा होईल, तशा पद्धतीची सेवा करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. आणि या ठिकाणी बोलिलेले करू वेडे वाकुडे उत्तरे करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. जशी बी माझी सेवा झाली तुम्ही आपल्या पत्रामध्ये घ्या. जे चुकीचे शब्द असतील ते माझे मला परत द्या. जे बरोबर वाटेल ते श्री गुरु आबा पिता श्री भाऊंचं समजून तुम्ही तुमचं दानपत्रात घ्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम, हरे तुकाराम 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 तुकाराम, हे तुकाराम 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 तुकाराम, हे तुकाराम 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 तुकाराम. योगेश आणि बापू देतो देतो या. तू का बने गर्भवासी, तू का बने गर्भवासी, तू का बने गर्भवासी, का बने गर्भवासी, तू का बने गर्भवासी, तू का बने गर्भवासी, तू का बने गर्भवासी, तू का बने गर्भवासी. सुखी गालावे आमाचे, सुखी गालावे आमाचे, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. सुखी गालावे आमाचे, सुखी गालावे आमाचे, गुण गायन सुखी गालावे आमाचे, सुखी गालावे आमाचे, सुखी गालावे आमाचे. आ
ज्योतिराम महाराज आणि लाडोळे. म्हणा म्हणा पटकन म्हणा, सिंगल म्हणा. गुण गाई नावडी, गुण गाई नावडी, गुण गाई नावडी, गुण गाई हत्तीज आणि धामणगाव. सागर महाराज म्हणा. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन उठून जाऊ नका कोणी. 10 मिनिटं थांबा, 10 मिनिटं. शेवट दिवस आहे. Oh
गणेश आणि माऊली थांबकी म्हणणार आहेत सगळीच 2 मिनिट शिंगल शिंगल मला चला माऊली इकडे या. बरं ना? गुण गाईन आवडी